कशा आहात मैत्रिणींनो? आपल्यातल्या प्रत्येकीने स्वतःवर प्रेम करायला, स्वतःला ओळखायला शिकावं, हीच मी कान्हाला प्रार्थना करेन. आपण रोज यूट्यूबवर विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशन पाहतो, बिझनेसमनच्या यशोगाथा ऐकतो. पण ज्या स्त्रीच्या कष्टावर संपूर्ण घर हसत खेळत राहतंय, त्या गृहिणीला मोटिवेट करायला कोण असतं? बऱ्याचदा तिलाच विचारलं जात नाही की तू कशी आहेस. आजचा हा माझा व्हिडिओ केवळ आणि केवळ तुमच्यासाठी, माझ्यासाठी आहे, म्हणजेच आपल्यातल्या प्रत्येक गृहिणीसाठी. बऱ्याचदा ना आपल्याला कोणी विचारलं की तू काय करतेस, तर आपण हसत किंवा मग थोडं संकोचून म्हणतो, काही नाही, सध्या घरीच आहे, किंवा फक्त घरीच आहे, मी गृहिणीच आहे. पण यापुढे कधीही फक्त हा शब्द वापरू नका. आपण एकाच वेळी होम मॅनेजर, न्यूट्रिशनिस्ट, फायनान्शियल ॲडवायझर आणि संपूर्ण कुटुंबाचा मुख्य आधार आहोत. जगातला कोणताही कॉर्पोरेट जॉब आपल्या या 9 ते 5 नसलेल्या 24 तास चालणाऱ्या कामाची बरोबरी कधीच करू शकत नाही. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री सगळ्यांच्या झोपण्यापर्यंत आपण कुटुंबाच्या आवडीनिवडी, पथ्य आणि वेळा सांभाळतो. पण या सगळ्यात स्वतःची आवड, स्वतःची तब्येत कुठे हरवून जाते का? विमानातही आधी स्वतःचा ऑक्सिजन मास्क लावायला सांगतात आणि मग दुसऱ्याला मदत करायला. आपण स्वतः निरोगी, समाधानी आणि आनंदी असलो तरच आपलं कुटुंब आनंदी राहू शकतो. ही गोष्टही आपण लक्षात घ्यायला हवी. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थीपणा अजिबात नाही. लग्नाआधी पाहिलेलं एखादी स्वप्न, काही आवडी, काही छंद किंवा शिकण्याची इच्छा संसाराच्या या गडबडीत मागे सुटली असतील तर आजच ती पुन्हा हातात घ्या. दिवसातील 24 तासांपैकी कमीत कमी 30 मिनिटं फक्त आणि फक्त स्वतःसाठी काढा. मग ते वाचन असो, गाणी ऐकणं असो, एखादा छोटासा व्यवसाय, कला शिकणं असो किंवा शांत बसून चहा पिणं असो. जगातील कोणतीही मोठी कंपनी चालवण्यापेक्षा कठीण काम म्हणजे एक घर प्रेमाने आणि शिस्तीने चालवणं. आपण केवळ कोणाची तरी आई, कोणाची तरी पत्नी किंवा सून नाही आहोत. आपली स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे आणि तिचा आपल्याला अभिमान असायला हवा. संसारात स्वतःला फक्त झिजवणं बंद करा. आता स्वतःला घडवायला सुरुवात करू. आपलं घर ही आपली जबाबदारी नक्कीच आहे, पण आपण स्वतःसुद्धा आपली पहिली जबाबदारी आहोत, ही गोष्ट विसरायला नको. आपण खूप खास आहोत आणि आपलं योगदान शब्दात व्यक्त करता येणारं नाही आहे, इतकं मोलाचं आहे. त्यामुळे आजपासूनच स्वतःचा आदर करायला शिकू आणि स्वतःवर प्रेम करायला शिकू. हा व्हिडिओ तुमच्या ओळखीतल्या प्रत्येक गृहिणीला पाठवा, जेणेकरून तिला आज तिच्या अस्तित्वाची आणि तिच्या महत्त्वाची जाणीव होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आनंदी राहा, हसत राहा, स्वतःवर प्रेम करा. राधे राधे.